आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। नमस्कार, नॅशनल सर्कल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आम्ही पाळडोंगरी या गावातील काही ग्रामस्थ आपले कापसे साहेब कार्यकारी अभियंता यांच्याकडे आलेले आहेत। त्यांच्या शेतात पाणी नाही येत आहे याच्या समस्या घेऊन ते इथं पोहोचलेले आहे। तरी आपण त्यांच्या काय समस्या आहे नेमकं हे त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया थोडक्यात। नमस्कार, आपण कुठल्या गावचे? पाळडोंगरी। नेमकं काय अडचण होती तुम्हाला, नेमकी काय समस्या आहे तुमची आणि तुमच्या शेतासाठी काय असे प्रॉब्लेम येत आहेत ते तुम्ही साहेबाकडे घेऊन आलेले आहे? कसं आहे सर, आम्हाला कापसे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही उन्हाळी पिकाकरता तुम्हाला पाणी देऊ आणि अवैधरित्या जो उपसा होत आहे तलावातून तो पूर्णपणे बंद करू आणि ज्यांच्या हक्काचं पाणी त्यांनाच आम्ही देऊ। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व पीक पेरणी केली, परंतु अजूनही अवैधरित्या जो उपसा सुरू आहे त्यांच्यावर साहेबांनी कोणत्याही प्रकारची कारवाई अजून केलेली नाही। त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी मिळून साहेबांना निवेदन द्यायला आलो की त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई करावी आणि ज्यांच्या हक्काचं पाणी आहे त्यांनाच देण्यात यावं, ज्यांच्या हक्काचं पाणी नाही त्यांना पाणी देऊ नये, याकरता आम्ही साहेबांना भेटायला आलो। बोला ना, काय म्हणतो? धापेवाडा उपसा सिंचनमध्ये आम्ही पाळडोंगरीचे सर्व शेतकरी आलो आहोत। तर मुख्य म्हणजे आम्हाला चंदन तलावाच्या मार्फत बंद नलिकेद्वारे रब्बी पीक म्हणजे धानाची उन्हाळी पीक देण्यासाठी आश्वासन दिलं होतं आणि त्या कारणास्तव आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची पेरणी केली आहे। परंतु त्याच तलावातून अवैधरित्या मोटारी लावून उपसा होत आहे पाण्यासाठी, तर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी या दृष्टिकोनातून आम्ही माननीय उपसा सिंचन विभाग कापसे साहेब यांना आम्ही निवेदन देण्याकरता आलो आणि आमच्या निवेदनावर ते गांभीर्याने विचार करतील आणि जे अवैधरित्या जे उपसा होत आहे त्याच्यावर आळा घालतील अशी आम्ही तुमच्यामार्फत विनंती करतो। नक्कीच या सर्व शेतकऱ्यांचे, सर्व कष्टकरू शेतकऱ्यांचे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन यांच्या समस्यावर उपाययोजना करायला पाहिजे आणि पुढील यांचे काय समस्या आहे यांच्यावर तोडगा निघाला नाही हे मी तुम्हाला नक्कीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू। धन्यवाद।